स्वामी समर्थ. श्री व्यंकटेशाय नमः. व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची ती अनेकांना करायची वाटते, पण ती करताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते. हे एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणायचा असतो. हे स्तोत्र 21 दिवस, कोणताही दिवस वार पक्ष चालतो. रोज अर्धरात्री म्हणजे 12 वाजता शुचिर्भूत होऊन म्हणायला सुरुवात करावी. म्हणजेच आंघोळ वगैरे आटपून स्वच्छ कपडे घालून मग म्हणायचं आणि संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, परंतु सुरू मात्र ठीक 12 वाजता व्हायला हवं. या 21 दिवसात या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात. तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावरती अन्याय, मांसाहार, मद्यपान हे सगळं यावेळेस वर्ज करायचं आहे. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसा. एकाग्रतेने तिकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता हे स्तोत्र म्हणायचं आहे किंवा वाचायचं आहे. 3 गुरुचरित्रेचे पारायणसुद्धा यावेळेस करायचे आहे. त्याचप्रमाणे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतेच. खालील गोष्टींकडे जरा लक्ष देऊन पहा. या सेवेमध्ये काही अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बाधा आणतील. 21 दिवस काही तुमचे पूर्ण होऊ देणार नाही. त्याआधीच काहीतरी चूक करून अगदी नीट लक्ष कुठेतरी कसा तरी कुठून तरी हे तुम्हाला हे बाधारहितपणे 21 दिवस पूर्ण होऊ देणार नाहीत. परंतु तुम्ही घाबरायचे नाही आहे. संकटाला तोंड द्यायचं आहे. 21 दिवस कसोटीने हे पूर्ण करायचं आहे आणि हे पूर्ण केल्यानंतर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणारच नाहीत. त्यांना दर्शन द्यावं लागतंच. तो तुम्हीच ओळखायचा आहे की त्यांनी कसं दर्शन कुठल्या स्वरूपात दिलं आहे. काही ठिकाणी नागाच्या स्वरूपात ते देतात, काही ठिकाणी पिसांच्या स्वरूपात म्हणजे मोरपिसांच्या स्वरूपात ते देतात, तर काही ठिकाणी काहींना हळदीची पावलं दिसतात, तर काहींच्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं दिसतात. असं सुद्धा होतं. आता लक्ष्मी म्हणजे श्री व्यंकटेशाची पत्नीच. म्हणून कोणत्या पद्धतीने ते तुम्हाला दर्शन देतात हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि तुम्हाला ते दर्शन दिल्याशिवाय राहणारच नाहीत. फक्त तुम्ही ते ओळखायचं मात्र आहे. हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती कोणत्याही अवस्थेमध्ये हा तुम्हाला घडू शकतो, मिळू शकतो, होऊ शकतो. तर ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी सुद्धा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. हे जे स्तोत्र आहे हे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही ते नक्की वाचा आणि त्याप्रमाणे तुम्ही 21 दिवस हे पारायण करा. अर्थातच ज्यांना काही कारणामुळे 21 दिवस करणं शक्य नाही आहे, अलीकडे आता आपण 3 दिवसाचं पारायणसुद्धा करू शकतो. परंतु जो नियम आहे तो नियम आहेच की तुम्हाला रात्री 12 वाजता शुचिर्भूत होऊन आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून मगच स्तोत्र म्हणायचं आहे. निळ्या आसनावर बसायचं आहे. निळ्या आसनावर बसून हे स्तोत्र म्हणायचं आहे. अर्थातच तुमच्या शेजारी तुम्ही बसताना एक पाठ किंवा दुसरं एक आसन ठेवायचं आहे ज्यावरती भगवान श्री व्यंकटेश स्वतः येऊन त्या आसनावर स्थित होतात. तर त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी हे एक आसन ठेवायचं आहे. ते तुमच्या शेजारी बसलेले असताना तुम्हाला कुठलीही बाधा, त्रास देऊ शकत नाही, विघ्न आणू शकत नाही. त्यांचा प्रयत्न तोच असतो, परंतु असं होणार नाही. मात्र हे करायला तुम्ही विसरू नका. आणि हे करत असताना कुणाशीही बोलायचं नाही आहे, कुणाला खाणाखुणा करायच्या नाही आहेत, कुणाशीही संवाद साधायचा प्रयत्न करायचा नाही आहे किंवा आपलं लक्ष इतर कुठल्याही ठिकाणी आपण द्यायचं नाही आहे. ज्या बाधा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्या बाधांकडे त्यांचा हेतूच हा असतो की तुमचं लक्ष विचलित होऊन त्याच्यातनं दूर जावं आणि तेच आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. जोरात वारा येऊ शकतो, खिडकीची दारं वाजवू शकतात, काहीही झालं तरी आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपण एकच करायचं आहे, आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पूर्ण करायचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण हे स्तोत्र पूर्ण करायचं आहे. तुमचे 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला श्री व्यंकटेशाचे दर्शन घडते. कशा पद्धतीने घडते हे तुम्हीच ओळखायचं आहे. तुम्हालाच ते कळणार आहे.
तुम्हीच ते शोधून काढायचं आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला ते दर्शन घडेल ते तुम्हाला आपोआप कळणार. मात्र श्री व्यंकटेश दर्शन द्यायला नक्की येतो, ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे. तर तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र म्हणून तुमच्या मनात जी इच्छित स्वप्न असतील किंवा जे तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा असेल, ही इच्छा आपण व्यंकटेश स्तोत्राच्या सुरुवात करायच्या आधीच संकल्प सोडून ती इच्छा बोलायची आणि मग त्यानंतर हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. हे करताना जे जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या विधी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण करा. तुमचा अनुभव काय येतो मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. मला वाचायला आवडेल, त्याचसोबत इतर भक्तांनाही वाचायला आवडेल. तसंच त्या भक्तांना सुद्धा स्फूर्ती मिळेल तुमच्या यामुळे. तर तुम्ही हे मला नक्की कळवा. तुमचे काय अनुभव आहेत मला नक्की सांगा. तसंच तुम्ही जर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाही माहिती मिळेल. तसंच एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री व्यंकटेश नमः हे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.